नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत थंडीत स्पेशली खाल्ली जाणारी हुलग्याची शेंगोळी। एकदम मस्त अशी गरमागरम शेंगोळी कशी बनवायची बघूया। त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय, जिरे घेतलंय आणि कोथिंबीर घेतली। हे आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि बारीक वाटून घेऊ। पाणी घालून थोडंसं याला एकदम बारीक वाटून घ्यायचं। कोथिंबीर टाकू आणि वाटून घेऊ। याच्यामध्ये मीठ आपण आत्ताच नाही टाकणार आहे, नंतर पिठात मीठ टाकू। आता फक्त एवढंच वाटून घेऊ। आता इथे तयार झालं आपलं वाटण। आता हे वाटण बाजूला ठेवू आणि इथे एक परात घेतली, त्याच्यावर चाळणी ठेवली, त्याच्यात 2 वाट्या हुलग्याचं पीठ घेऊ। हुलगे धुवून भाजून दळून आणलेले आहेत मी, त्याचं पीठ तयार केलेलं आहे। ते 2 वाट्या पीठ घेतले, हे चाळून घेऊ पीठ। एवढ्या पिठाच्या प्रमाणात 5 ते 6 माणसांसाठी भरपूर शेंगोळी होतात। आता इथे चाळून झाले पीठ आपलं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि तयार केलेला मसाला टाकून घेऊ आणि मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकून घेऊ। थोडंच पाणी टाकायचं, नंतर जसं लागेल तसं टाकू। याचा घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला। आता याचा घट्ट गोळा मळून घेऊ। जसं लागेल तसं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घेतला याचा। तर इथे मळून झालंय आपलं पीठ। आता याला बाजूला ठेवू आणि इकडे पाणी उकळायला ठेवू। तोपर्यंत इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकू। तेल गरम झालं की त्याच्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकू। लसणाला चांगलं सोनेरी रंगावर परतून घेऊ। हुलगे गरम असतात, त्यामुळे थंडीत ते आवर्जून हुलग्याची शेंगोळे खाल्ले जातात आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात हे शेंगोळी। त्याच्यात 1 चमचा जिरे टाकले। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि पाणी टाकून घेऊ। आपण 2 वाट्या पीठ घेतलं होतं, त्याच्यासाठी मी 4 ग्लास पाणी घेतले। मोठ्या आकाराचे 4 ग्लास पाणी घेतले। एका वाटीला 2 ग्लास या प्रमाणात पाणी घ्यायचं। आता इथे 4 ग्लास पाणी टाकून घेतले आपण। आता या पाण्याला उकळी येऊ देऊ आणि तोपर्यंत आपलं शेंगोळे वळून घेऊ। पिठाला थोडंसं तेल लावून घेऊ आणि मऊ करून घेऊ। एकदम घट्ट असं पीठ झालेलं आहे आपलं। आता यातला छोटासा आपण गोळा काढून ठेवू पिठाचा बाजूला। मोठ्या लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा काढून ठेवलाय आणि बाकीच्या पिठाचे शेंगोळे वळून घेऊ। तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारात शेंगोळे वळून घ्या। असं पोळपाटावर छोटासा गुंडा घ्यायचा पिठाचा आणि असं दोन्ही हाताने वळून घ्यायचं किंवा एका हाताने, तुम्हाला जसं जमेल तसं करून घ्या आणि जसा पाहिजे तसा आकार याला देऊन घ्या। कुणी याला चकलीसारखा आकार देतं किंवा कुणी अशीच लांब लांब ठेवतं किंवा अजून एक शेवंतीचा आकार असतो तो पण देऊन घेतात कुणी कुणी। तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार द्या। असं चकलीच्या आकारात करून घेतली ही। असा आकार दिला की याला काही भागामध्ये जिलेबी पण म्हणतात हुलग्याची।
काही भागामध्ये हुलग्याची शेवंती म्हणतात किंवा कुणी कुणी शेंगोळी पण म्हणतात. आता हा असाच लांब ठेवू आणि आणखी एक तिसरा आकार देतात. असं छोटासाच लांब घ्यायचं तार आणि त्याचे दोन्ही तोंड मिळवून घ्यायचे. याला हुलग्याची शेवंती म्हणतात. तुम्हाला जो पाहिजे तो आकार तिन्हीपैकी देऊन घ्या, चकलीचा किंवा लांब किंवा शेवंतीचा. आणि सगळे आपण हे शेंगोळे असे वळून घेऊ ज्या पाहिजे त्या आकारात. पण हे शेंगोळे असे वळताना पातळच वळायची, एकदम जाड ठेवायचे नाही, म्हणजे पटकन शिजतात आणि आतमध्ये कच्ची पण राहत नाहीत. त्यामुळे अशी पातळच वळून घ्यायचे. मस्त असा आकार देता येतोय. घट्ट पीठ असलं किती पण पातळ करता येतात हे. आता याच पद्धतीने आपण सगळे शेंगोळे वळून घेऊ. तोपर्यंत इकडे आपल्या पाण्याला पण उकळी आली. आणखी खळखळून उकळी येऊ देऊ. एकदम मस्त अशी खळखळून उकळी आली. आणि इकडे आपले शेंगोळे पण सगळे वळून झाली आहेत, बघू शकता. आता ही पाण्यात सोडून घेऊ. पाण्यात सोडत असताना गॅस फुलच ठेवायचा आहे. शेंगोळे टाकल्यावर पाण्याची उकळी कमी होते, पाणी थोडंसं थंड होतं, त्यामुळे गॅस फुल ठेवायचा आहे. तर सगळे शेंगोळे पाण्यात सोडून घेऊ. आता इथे सोडून झाली आपली सगळी शेंगोळी पाण्यात. याला अजिबात हलवायचं नाही आत्ताच. आणि जो आपण पिठाचा गोळा ठेवला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि त्याला हाताने कुस्करून त्याचं पाणी आणि पीठ असं एकजीव करून घेऊ सगळं. पाण्यामध्ये असं कुस्करून घ्यायचं. आणि हे तयार केलेलं पाणी ह्या शेंगोळ्यामध्ये ओतून घ्यायचं. याने आपल्या शेंगोळ्यांना घट्टपणा येतो आणि चव पण खूप छान येते याच्यात मसाला असल्यामुळं. आतापर्यंत शेंगोळे अजिबात हलवले नव्हते मी. आता सेट झालेत ते. आता पाणी टाकून झालं की याला थोडंसं हलवून घेऊ. आत्ता हे पाणी एकदम पातळ दिसते, पण शिजल्यावर ते बरोबर घट्ट होईल. 15 ते 17 मिनिट याला शिजू द्यायचं. 15 ते 17 मिनिट शिजलेत आपले शेंगोळे आणि खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम शेंगोळे. खायला एकदम चविष्ट लागतात. या थंडीत तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अशी गरमागरम शेंगोळे. करायला सोपी आणि खायला तेवढीच टेस्टी अशी शेंगोळे. तुम्ही पण करून बघा, सगळ्याला आवडतील. ही अशी गरमागरमच खायची, थंड झाल्यावर घट्ट होतात ती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.